आपल्याकडे नोंद करून घेतलंय. या ठिकाणी आमचे पोलीस बांधव आहेत, पोलीस अधिकारी पण आहेत. मी त्यांना विनंती करू इच्छितो, पोलीस बांधवांनो, पोलीस अधिकाऱ्यांनो, आपण या आमच्या आंदोलनाकडे लक्ष द्या आणि हे आमचं आंदोलन कशा प्रकारे चाललंय, आम्ही अगदी शांतपणे हे आंदोलन करतोय. या आंदोलनाची रूपरेषा आपण सरकारपर्यंत पोहोचवा. आणखी पुढील 2 तासामध्ये जर सरकारकडून आम्हाला काही निर्णय आला नाही तर नक्कीच आमचं या आंदोलन उभं होईल. हा मी इशारा देऊ इच्छितो. हा इशारा माझ्याकडे नाही, त्या दिल्लीच्या संघर्ष समितीच्या वतीने आहे. हा इशारा अशासाठी आहे, ज्या चाळीत आपण राहतोय त्यातील अनेक चाळी 70 वर्षाला झाल्यात, 80 वर्षाच्या झाल्यात. आम्ही कोयना चाळीत राहतो, आमच्या चाळीला 100 वर्ष पूर्ण झाले. आमचं सुदैव असं आहे की त्यावेळेचं बांधकाम चांगलं होतं. पण काही सुद्धा आमच्या विरुद्ध म्हणताय, जर उद्या कदाचित दुर्दैवाने काही अपघात झाला तर हेच सरकार कदाचित आपल्याला उचलून कुठेतरी गांधी स्टँडमध्ये टाकेल. म्हणून हे आपण आंदोलन घेतलंय. जानेवारी महिन्यात एनटीसीचे उद्योजक मंत्री सन्माननीय पियुष गोयल साहेबांनी घोषणा केली. एनटीसीच्या वतीनं या सगळ्या एनटीसीच्या 11 चाळींचा मुंबईमध्ये असलेल्या 11 चाळींचा विकास केला जाईल. आपण सर्व जागे झालो, आम्ही जागेत आहोत. दिल्लीचा संघर्ष कृती समिती गेली अनेक वर्ष या आमच्या सगळ्या लोकांना एका चांगल्या घरात राहायला मिळावं म्हणून प्रयत्न करतोय. गेली अनेक वर्ष आम्ही प्रत्येक प्रतिनिधींना भेटतोय, आमदारांना भेटतोय, खासदारांना भेटतोय. त्या ठिकाणी येऊन आता आपल्या इथून विभागातील आमदार अजय चौधरी साहेब, सावंकर साहेब, इतर नगरसेवक येऊन गेले. सावंकर साहेबांना आम्ही सांगितलं, आपण नेतृत्व करा आमचं. आपण आताच्या विधानसभेतील ज्येष्ठ आमदार आहात, त्यांनी म्हटला किती आम्ही आपलं नेतृत्व करायला तयार आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी तो प्रश्न आपल्या 564 फुटाच्या घराचा प्रश्न विधानसभेत मांडला. पण झालं काय, या सरकारमध्ये असलेले उपमुख्यमंत्री त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलं की 500 फुटाची मागणी आम्ही पुढे करू शकत नाही. जर तुम्ही 500 फुटावर आणून बसलात तर तुमच्या 2 पिढ्या अजून मला इथेच राहावं लागेल. म्हणजे विचार करा बांधवानो, गेली 100 वर्ष आपण त्या ठिकाणी राहतोय, आमची 4थी पिढी त्या ठिकाणी राहते आणि हे सरकार सांगतंय की तुम्हाला आणखी 2 पिढ्या या ठिकाणी काढाव्या लागतील. म्हणून हे आंदोलन आहे. आज काही दिवसातच, काही महिन्यातच, 7-8 महिन्यात निवडणुका लागतील, सार्वत्रिक निवडणुका लागतील. आताचं सरकार जे आहे केंद्रात बीजेपीचं सरकार आहे, महाराष्ट्रात बीजेपी आणि शिवसेनेचं सरकार आहे. मग अडचण कुठे येते? ज्या वेळेला इथं उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार होतं त्यावेळेला हे बीजेपी वाले असे सांगत होते की सरकार तुमचं आहे, शिवसेनेचं आहे, शिवसेनेकडून तुम्ही विकास करून घ्या. मग आज सरकार तुमचं आहे, दोन्हीकडे तुमचं आहे आणि तुम्ही मोठ्या तावाने सांगता की आमची गाडी डबल इंजिनाची आहे. अहो मधल्या डब्यांचं काय? तुम्ही इंजिनच फक्त नावात ठेवणार तुमचं, आम्ही मधल्या डब्यात काय करायचं? जर उद्या आमच्या चाळींची प्रॉब्लेम झाली, कुठल्याची एकाही चाळीची, तर तुम्ही पोलीस बळाचा वापर कराल आणि धोकादायक इमारती म्हणून जाहीर करून आम्हाला त्या ठिकाणी बाहेर काढायचा प्रयत्न कराल. एका रात्रीत बाहेर काढायला मी कुठेतरी पाठवून द्याल. म्हणून हे आमचं आंदोलन आहे. हे आंदोलन अशासाठी आहे, एनटीसीने घोषणा केली त्या चाळींचा विकास आम्ही करतोय. त्यानंतर आम्ही प्रत्येकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. या विकास कशा रीतीने होणार आहे याची आम्हाला दिल्लीचा
माहिती आहे, पण कोणाकडूनही त्याची माहिती आम्हाला मिळत नाहीये. खासदारांच्या मार्फत आम्ही प्रयत्न केला, आमदारांच्या मार्फत प्रयत्न केला. खासदार राहुल साहेबांनी सांगितलं की मी तुम्हाला दिल्लीला नेतो संघर्ष समितीला आणि तिथे तुमची भेट घडवून देतो संसद मंत्र्यांसाठी. आम्ही तयार होतो, एका पावलावर तयार होतो, पण ती भेट काय मिळू शकली नाही. काय आहे या सरकारच्या मनात, मी अगदी गंभीररित्या इशारा देऊ इच्छितोय. आज सकाळपासून आपण सांगतोय की आमचं आंदोलन शांतपणे आहे, शांतपणे आहे, पण कधीही हे आंदोलन उघड होऊ शकतं. हा सरकार आहे आमचा, हा इशारा आमचा या सरकारला. तुम्ही आणखीन आमचं या ठिकाणी हा जो कडक उन्हाळा आहे, या उन्हाळ्यामध्ये आम्ही हे तात्पुरतं छप्पर बांधून राहिलो आहे. आम्हाला तात्पुरतं छप्पर नको आहे, आम्हाला आमचं कायमचं छप्पर हवं आहे. आजपर्यंत आम्ही फक्त 3 प्रमुख मागण्या घेऊन ही संघर्ष समिती अनेक संघर्ष करत आले. बांधवांनी मी आपल्याला आठवण करून देतो, या ठिकाणी आपण असंच आंदोलन केलं होतं, पण सरकारने दाद घेतली नाही. आणि मग आम्ही न सांगता, म्हणजे या व्यासपीठावरील जे अधिकारी, आपले पदाधिकारी बसले, त्यांनी कोणत्याही प्रकारचं सांगितलं नाही, कोणताही इशारा दिला नाही, पण आंदोलन करतेच फडकले आणि जाऊन रस्त्यावरती रस्ता रोको केला. त्या सरकारला मी पुन्हा इशारा देऊ इच्छितो, अशी वेळ आमच्यावर येऊ देऊ नका, अशी वेळ आमच्यावर येऊ देऊ नका. दिल्ली आमदारांनी आजपर्यंत अनेक वेळ दिले आणि यापुढेही आम्ही मला देत राहू. आम्ही दिल्ली आमदारांचे पुत्र आहोत. आता आम्ही मला गिरणीमध्ये काम करत नसू, कारण तुम्ही गिरण्या ठेवल्या नाही, गिरण्या नागारीच काढल्या, पुन्हा त्या गिरण्या चालू केल्या नाही. तर त्या गिरण्या चालू केल्या असत्या तर नक्कीच आम्ही सुद्धा गिरणी बांधणार असतो. पुन्हा एकदा मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं या सरकारला इशारा देतोय की लवकरात लवकर आपण आमची नोंद घ्यावी, या गिरणीच्या रहिवाशांची नोंद घ्यावी. आणि आमच्या ज्या प्रमुख 3 मागण्या आहेत, त्यातली पहिली मागणी आहे, जो आता राहतोय, आजपर्यंत जो राहतोय, आता राहतोय, त्यांना त्याचं घर मिळावं. दुसरी मागणी आहे 500 चौरस मीटर. काल परवापर्यंत आम्हाला घर मिळावं, आमचं घर हक्काचं असावं, इतकीच मागणी करत होतो. पण आता ती मागणी आम्ही बदलली आहे. आता मागणीचं स्वरूप आम्ही 500 चौरस मीटरचं घर केलं. कारण गेली 100 वर्ष, कोणी 70 वर्ष असतील, 100 वर्ष असतील, 4 पिढ्या आम्ही त्या खोलीत राहतोय, 4 कुटुंब आम्ही एका खोलीत राहिलोय. आज जर आपण या मुंबईची परिस्थिती पाहिली तर या मुंबईमध्ये कोणतीही पुस्तक शिल्लक राहिली नव्हती. कोणीही कुठून येतंय, 4 बांबू लावतंय, पडदे टोकतंय, काही दिवसांनी पत्रा लावून, त्याच्यानंतर काही दिवसांनी भिंती बांधून 300 फुटाचं घर मिळवलं. आता तर सरकार त्यांना 400 फुटाचं घर देत आहे. आनंद आहे, द्या तुम्ही, पण आमचा विचार करा. आम्ही काय इथे तुम्ही बाहेरून आलो नाही, बांबू लावलेले नाही, हे घर आम्हाला तुम्हीच दिलेलं आहे राहण्यासाठी, आणि त्याच घराचा आम्ही विकास मागतोय. पुन्हा एकदा माझं भाषण थोडं तडफदार असेल, तुम्हाला असं वाटत असेल की सकाळपासून आपण शांतपणे सगळं बोलतोय, म्हणून मी सकाळपासून बोलायला थांबलो होतो. कारण 3 तास झाले हा उन्हाचा घर आमचा सुदैव समजतोय मी. या ठिकाणी आमच्या माता भगिनी आहेत, थोडा त्रास झाला नाही अजून. त्या सरकारने मार्फत आहे का आमच्या माता भगिनींना त्रास व्हायचा, तर सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि आम्हाला 500 चौरस मीटरच्या घरात आम्ही लवकरात लवकर पाठवावं. मगाशी सांगता राहून गेला. तुम्ही 8-9 महिन्यात किंवा 1 वर्षात सार्वत्रिक निवडणुका लागतील. निवडणुकांचा निकाल काय येईल कोणालाच माहीत नाही. सत्तेत बसले, पदावरती आहे, खुर्चीवरती आहे, त्यांनाही माहीत नाही की निवडणुकांचा निकाल काय होईल. तुम्ही आम्ही तर सामान्य जनता आहोत, आम्ही सामान्य जनता आहोत. यदा कदाचित सरकार बदललं, यदा कदाचित सरकार बदललं तर येणारं नवीन सरकार मिळेल की आम्हाला तपासावं लागेल.
सरकार नवीन पदाधिकारी त्या बंगल्या विचाराने चालतील यांना नवीन त्याच ठिकाणी घर देता येईल का 550 घर देता येईल का मग त्याची वेळ लागून जाईल मग पुढची 4-4.5 वर्ष पुन्हा आपल्याला असं बसायला लागेल मग पुन्हा निवडणुका जाहीर होतील 4-4.5 वर्षानंतर मग पुन्हा असं कायदा लावलं जाईल की नवीनच्या निवडणुका आम्ही विकास करतोय पुन्हा कायदा दाखवला जाईल मला आजही असं वाटतं की आपल्याला कायदा दाखवता का आता अनेक वेळा झालंय अनेक वेळा झाल्या 23 वर्ष झाली आपण लढा करतोय 20 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी शाहनवाज हुसेन टेक्सटाईल मिनिस्टर होते त्यांनी घोषणा केली माननीय त्यावेळेला मनोहर जोशी सर हे लोकसभेचे सभापती होते त्यांच्या वतीनं आणि शाहनवाज खान हुसेन जे टेक्सटाईल मिनिस्टर होते त्यांच्या वतीने घोषणा केली की आम्ही तुम्हाला हे घर देतोय म्हणून तुमचं आत्ताचं घर आज त्याच वेळी आम्ही त्यांचं जन्मसात स्वागत केलं कोणी चाळीमध्ये संपूर्ण फिरून मुलांचा वर्षाव त्यांच्यावरती केला आणि थोड्या दिवसाने सरकार बनलं पुन्हा आपण आहोत तर ठिकाणी आहोत म्हणून म्हणतोय हे सरकार आता या घोषणांचं किल्लू सोडतंय तर आम्हाला गाजरचं दाखवत नाही ना अशी शंका मला त्याचे कारण ज्या वेळी आम्ही जातोय सगळ्यांकडे आम्हाला कोणच काय ठोस सांगत नाही कोणच काय ठामपणे सांगत नाही की आमचा विकास कसा करणार सरकारची योजना काय आहे किती फुटाचं घर देणार काहीच सांगत नाही म्हणून हे आंदोलन आहे सरकार विकास करणार बोलणे नक्की बोलणे विकास करणार पण आपल्या समोर आपल्याबरोबर जोपर्यंत सरकार बोलत नाही जोपर्यंत त्या सरकारकडे काय योजना आहेत या 1.5-4च्या संघर्ष समितीला समजत नाही तोपर्यंत आपलं हे आंदोलन चालूच नाही आज आपण फक्त शांतपणे बसून आंदोलन करतोय पुन्हा एक नवीन इशारा देतोय पुढची आंदोलनं आमची उघडी असतील नक्कीच उघडी असतील आणि त्या विभागातील मग ते लोकप्रतिनिधी आमदार असो खासदार असो नगरसेवक असो सर्वांनी आमच्या जोडीने यायला हवंय अशी आम्ही सगळ्यांना विनंती करणार फक्त कोणी पक्षाचा कोणत्याही पक्षाचा असू द्या प्रत्येक आमदार प्रत्येक नगरसेवक प्रत्येक खासदार हा आमच्या जीवनशैलीच्या संघर्ष समितीवर असलाच पाहिजे यावंच लागेल त्याला जर त्यांनी आमच्याबरोबर येणं नाकावर किंवा कामावर केलं तर आम्ही आमची ताकद सगळ्यांना दाखवू हा महाराष्ट्र हा मुंबईला आपल्या रस्त्याला घाम घालून मुंबई उभी केले पुन्हा एकदा शेवटचा मी इशारा देतो आम्ही या ठिकाणी सांगतोय सरकारने घेतलीच पाहिजे आता आपण सगळे